सोनम वांगचुक यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि हॉस्पिटलला नेलं. ठीक आहे, त्यांच्या तब्येतीची काळजी त्यांना वाटली असेल सरकारला, म्हणून त्यांना हॉस्पिटलला नेलं. पण मला प्रश्न पडला की या देशामध्ये आता लोकशाही शिल्लक आहे की नाही आहे. जर एखाद्या व्यक्ती उपोषणाला बसला तर त्याच्या मागण्या तुम्ही मान्य करायच्या ऐवजी त्याला जबरदस्तीने तिकडनं उचलायचं आणि हॉस्पिटलला नेऊन ठेवायचा. यात कसली आली लोकशाही हो? इतर हुकुमशाही झाली. नक्की नरेंद्र मोदींना आणि अमित शहांना या देशामध्ये नक्की काय घडवायचंय, काय करायचंय नक्की या देशाचं? लोकशाही यांना नको आहे का या देशामध्ये? सोनम वांगचुक यांची मागणी काय होत्या? त्यांची मागणी फक्त एकच होती की तुम्ही या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्या. जो शिक्षण मंत्री पेपर फुटी थांबवू शकत नाही, त्या शिक्षण मंत्र्याचा आम्हाला राजीनामा पाहिजे. या एका मागणीसाठी तो माणूस उपोषणाला बसला होता. पण राजीनामा आम्ही घेणार नाही. आमचं सरकार, ही भारतीय जनता पक्षाचं, हे नरेंद्र मोदींचं सरकार विद्यार्थ्यांवरती लाठीचार्ज करेल. सोनम वांगचुक यांना जबरदस्ती उचलून हॉस्पिटलला नेते, पण एक राजीनामा घेऊ शकत नाही. ज्या व्यक्तीला फेल्युअरमुळे आज इतक्या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, त्यांचा राजीनामा आमचं सरकारचे पंतप्रधान घेऊ शकत नाही. काँग्रेसचं ज्या वेळेला सरकार होतं, अण्णा हजारेंचं उपोषण सुरू होतं, काँग्रेसने असं नाही केलं कधी. मी काय काँग्रेसचा समर्थक नाही ना, मी भारतीय जनता पक्षाचा समर्थक आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीने या देशाची जी वाट लावायला घेतली आहे ना, ते खूप घातक ठरणार आहे आपल्या देशासाठी, भविष्यासाठी. इथे विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत, पण आमच्या शिक्षण मंत्री जर नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा सुद्धा देत नाही आणि आमचे सरकार ते घेत नाही. इतका निर्लज्जपणाचा कळस हा आज सरकारने करायला घेतलाय. तुम्ही उपोषणं करा, आम्ही तुम्हाला उचलून हॉस्पिटलमध्ये डांबू. तुम्ही आंदोलनं करा, आम्ही तुमच्यावर लाठीचार्ज करू. असं हे सरकार. इथे EVM मशीन ह्यांच्या ताब्यात आहे, निवडणूक यंत्रणा ह्यांच्या ताब्यात आहे, सगळं पाहिजे तसं मॅनेज केलं जातंय, मीडिया ह्यांच्या ताब्यात आहे. अण्णा हजारेंचं आंदोलन ज्या पद्धतीने सगळं चालवलं गेलं होतं, त्या पद्धतीने आज सोनम वांगचुक यांचं उपोषणाचं सगळं का नाही चालवलं गेलं, हाही मोठा प्रश्नच आहे. त्यावेळेला मीडिया न्यूट्रल होती, आता न्यूट्रल दिसत नाही.